हे गाईज, मागच्या व्लॉग मध्ये बघलच असेल तुम्ही की मी आलते माझ्या आत्तूच्या मुलीच्या इथे, म्हणजे ताई पडते माझी, तिच्या घरी आलते मी. तर बिकॉज ऑफ रक्षाबंधन जे आहेत सेलिब्रेट करायचं होतं. सगळे सिबलिंग्स वगैरे येणार होते आणि माझा भाऊ पण येणार होता. त्याला बांधू शकले नव्हते मी टाकी, हदगावला होता तेव्हा. तर तो नांदेडमध्ये राहतो, तर आलता रूमवर ताईच्या. मग काय नोटबुक वगैरे घेतली. कॉलेज स्टार्ट होऊन 1 महिना झालता. बट हे जे आहे हे माझ्या आत्याचा मुलगा आहे. माझ्याहून 4 वर्षांनी लहान आहे आणि पण हाईटनं माझ्याहून मोठा आहे. खूप जणाला वाटत होतं की माझी हाईट सगळ्यात जास्त आहे, म्हणजे माझ्या क्लासमध्ये माझ्याहून तर हायटेड कोण नाही. बट हे बघा माझ्याहून हायटेड आहे. हे बघा, आता असं मज्जा चालूच राहते. मला सोडून गेलते स्कूटीवर, चिडवायला. आणि हे जे होता आधी होता आणि आम्ही फोटोशूट करत होते बाहेर. सगळे सोबत असले की किती मस्त मजा येते राव, खरं बघा ना. म्हणजे खूप दिवसानंतर सोबत एकत्र आलो आम्ही आणि एवढं भारी वाटत होतं ना. ताईला वगैरे ते सगळ्यांना छान वाटत होतं भेटलं म्हणून. गुरुद्वाराला पण जायचं होतं, ड्यू टू सम रिझन कॅन्सल झालं. नंतर जे आहे सगळे आपल्या आपल्या घरी गेले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय. उद्याचा व्लॉग म्हणजे आता मला माहिती नाही माझी तब्येत कधी साथ देईल, कारण की तब्येत खूप बिघडलेली आहे माझी. आता पण व्हॉइस ओव्हर द्यायला प्रॉब्लेम होत आहे, तर थोडा समजून घेऊ शकता. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.